मला म्हणे माझ्या आवडीची भाजीच करत नाही, मला पाहिजे आमलेट म्हणे, माझ्या आवडीचं द्या करून म्हणे, वांगे न गिंगे खात बसा त्यांना 3 पाहिजे बाबा म्हणे, घ्या म्हणे आता म्हणे मला तुम्ही द्या म्हणे. मी म्हणलं देऊन द्या 10 रुपये वाले, 10 नाही म्हणे 15 वाले घेतली, खाऊ द्या म्हणलं. महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज थोडं उशिरा उठलो मी आणि रिदात उशिरा उठलो, बाकी सगळे उठून होते आणि काल काही ब्लॉग पण नाही बनला बरोबर, म्हणून काही अपलोड नाही झाला, काही नाही. आता पटकन ब्रश करतो, फ्रेश होतो, मग भेटतो तुमच्याशी, है ना रिदात? हो. गाईज ब्रश पण झाला आणि आता पितो आहो चहा. आणि आज तर फक्त चहाच प्यायला लागेल, नो बिस्किट, नो ब्रेड, बिकॉज आज आहे सॅटर्डे, उपासचा दिवस आणि चतुर्थी पण आहे. बरं झालं एकाच दिवशी दोन्ही होऊन गेले, म्हणजे एकाच दिवशी उपास पण होऊन गेला गाईज. तर गाईज आईच्या केसांची मरम्मत चालू आहे, पेंटिंग चालू आहे. बुड्डी झाली ना, पांढरे होते ना, म्हणून नाही का काय करते, मेहंदी लावते आणि ते पांढरेवाले केस लपवते. दिवसात म्हणजे हप्त्यातून महिन्यातून किती वेळा लावते काय तू? 2 वेळा आहे ना, 2 वेळा कधी 3 वेळा. आणि हा एक बिमार आहे, मी एक बिमार आहो. रिदात होता तो कमी झाला, आता आमच्या घरी 2 बिमार आहे सध्या, मी आणि अमृता. अमृताची जास्तच बिमार झाली आहे, जास्तच तब्येत खराब झाली आहे. दुकानाची साफसूफ केली पण आता जवळपास 9, 9:15, 9:30 झाले, पण इतकी गरमी होऊन राहिली पाहिजे ना गाईज, पुरा घाम निघून राहिला. तर दुपारी किती गरमी होत असेल तुम्ही विचार करा. आणि फक्त महिना कुठला आहे? जून, जो आहे पावसाळ्याचा महिना, त्यात इतकी गरमी होत आहे. इतकी गरमी आहे की आता टी शर्टवर नाही राहणं होत गाईज. टी शर्ट काढूनच ठेवली, बन्यांवरच आहो. आणि आता जस्ट अमृताला सलाईन देऊन आलो गाईज. तिची तब्येत पूर्णपणे नाही बरी झालेली आहे, तिला उलट्या होतच आहे. तर लेट्स सी आता सलाईन दिल्यानंतर किती इफेक्ट पडते. तर मला बाबा चालले आहे कुठं? बाबा चालले आहे आता आपल्या कामानं. जेवण झालं का तुमचं? दोघंही जेवले का? हो का? मी दवाखान्यात गेलो होतो. वातावरणामुळे म्हणजे चिडचिड वातावरण आहे, गरमी होत आहे, चिकट वाटत आहे, पाऊसही नाही पडत आहे, ऊन पण आहे. त्याच्यामुळे इतके पेशंट आहे ना गाईज, खरंच सांगतो तुम्हाला. म्हणजे जो तो सलाईन लावायला, जो तो डॉक्टरला दाखवायला, म्हणजे इतके सारे पेशंट आहे. म्हणजे आता बघा, सगळ्यांनी काळजी घ्या, कारण की खूप बेकार वातावरण चालू आहे आणि व्हायरल चालू आहे. त्याच्यामुळे सगळ्यांची तब्येती खराब होऊन राहिल्या. सर्दी, खोकला, मग उलट्या, लूज मोशन्स, अशा प्रकारचं असे सिम्पटम्स आहे या व्हायरलचे. म्हणजे काळजी घ्या, माझं हेच म्हणणं आहे. बघा, हा किचन मध्ये आलो कारण मला इच्छा झाली कॉफी प्यायची, ती पण कोल्ड नाही, हॉट कॉफीच. म्हणून आता दूध वगैरे गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे छोटंसं पॅकेट आहे ब्रूचं, आता ते टाकून कॉफी बनवतो. गाईज दूध झालं आहे गरम आणि आता मी टाकत आहो कॉफी कपमध्ये आणि निघती नाही, कडक येऊ नये. तर गाईज आता आपली कॉफी बनली. काय बनली गाईज, माझ्या हातची कॉफी एक नंबर, मस्त. गाईज मी फ्लिपकार्ट वरून एक पार्सल बोलवलं होतं, तर त्याची अनबॉक्सिंग आता करायची आहे. तर बघा, हे आणलेलं आहे, हे कालच आलं होतं नाही, हे काल आलं होतं. त्याचे अनबॉक्सिंग करतो. हे आहे आपले कारचे मॅट कव्हर्स आहे, थोडे चांगले होते म्हणून म्हटलं बोलवून पाहावं आपल्या गाडीला लागते का नाही. हे आहे कार मॅट. तर क्वालिटी तर खूप चांगली आली आहे, म्हणजे माझ्या कारच्या हिशोबाने ही क्वालिटी खूप चांगली आहे आणि असे भेटत नव्हते. मी अल्टोचे बोलवलेले आहे, बघतो आता माझ्या गाडीत हे लागते का नाही, कारण की माझ्या कारचे अशा पद्धतीचे येत नाही, बकेट टाईप जे राहते ना. तर चला बघूया लावून कशी दिसते तर, आणि लागते का नाही आपल्या याच्यात ते पहिले कन्फर्म करू आणि मग दिसते कसे ते मग ते पण बघू. गाईज मॅट तर छान बसली, म्हणजे अशी काही वाईट दिसून नाही राहिली, मागची पण छान बसली. चला ठीक आहे, काम चला लेंगे इससे भी, क्या फरक पड रहा है, पहिल्यापेक्षा तर चांगलंच आहे. मग गाईज मॅट तर लावली, पण बघा कसं ओलं होऊन गेलो मी घामाने, पूर्ण टी शर्ट वगैरे ओली होऊन गेली
आणि ओलं चिप्पा होय बघा आता ओलं चिप्पा इतकं ओलं होऊन गेलो मी फक्त घामाने. बघा किती वाजले आहे, जवळपास 5:30 वाजले आहे. म्हणजे मी 5 वाजता कामाला लागलो असेल मॅट लावायचा, तरी इतकी गरमी. रिदात कुठे चाललाय तू? डान्स क्लासला. फायनली आज चाललाय रिदात. बघू, नाही आज तर म्हणजे होऊन मला असं वाटतंय जर डान्स क्लास. गाईज रिदातला क्लासला सोडून आलो आत्ताच. तर मग गाईज आला रिदात डान्स क्लास मधून आणि डान्सच करून राहिला आत्ताही. बघा मजा आली रिदात है ना? मग रोज जात जाशील का आता तू? झुटा आहे नाही, अद्दू नव्हती आज अद्दू दिदी नव्हती ना. आज चतुर्थी आहे तर आरती होऊन राहिली आहे. चलो. सुख करता दुःख हरता वार्ता विज्ञाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर कृष्ण कृष्ण हरे हरे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. त्याची ऍक्टिंग करून दाखवत आहे. कसा म्हणजे आई भाजीसाठी भाजी मला म्हणे माझ्या आवडीची भाजीच करत नाही, मला पाहिजे आमलेट म्हणे, माझ्या आवडीचं द्या करून म्हणे. रडे तुमचं गाव काय, गाव काय, तुमच्या सावडीची भाजी म्हणते. वांगे न गिंगे खात बसा. आला तुमच्या सावडीची करते. आणि माझ्या आवडीचं नाही करून देत कधीच म्हणे. मला आवडी पेढे कसे दिले, पेढे कसे दिले? घे घे हे माहिती ते तोंड पाय कसं करता आई. बाबू वांगा देतो ना, रस्सा रस्सा ये. हा का म्हणे? परोठा खाईन म्हणे. हा आता म्हणजे आता काहीच नाही खात म्हणताय. हा खाल्ला. आता नाटकं करताय. तुम्हाला पेढे कसे दिले जिथे ना? किती पाहिजे म्हणे? नाही बाबांना 2 घेतले, 2 दिले त्यांना. 3 पाहिजे बाबा म्हणे. घ्या म्हणे. पाया पडले आमच्या दोघांचे. ते अमृतानंच सांगितलं होतं त्याला, आबू आजीचे पाया पड म्हणे. म्हणे का द्या म्हणे? आईस्क्रीम द्या म्हणे. हा तुम्हाला काय माहित आहे म्हणे? काय म्हटलं असा म्हणे. नाही ट्युशन मधल्या पोराईनं खाल्ली असं म्हणे. दिली नाही जाईन म्हणे. आता म्हणे मला तुम्ही द्या म्हणे. मी म्हणलं देऊन द्या 10 रुपये वाले. 10 नाही म्हणे, 15 वाली घेतली. खाऊ द्या म्हणलं. लोकांनी नाही का मूर्ख बनवते. हा उचलले होते. बिलकुल ठेव म्हणलं. एक हात जेवत नाही तू म्हणलं. नखरे करू नको म्हणलं. हा बाबा त्याला ठेव. बाबाला ऐकतेच नाही. मी गेली मला ऐकू आल्या बरोबर. हो का? आता मी तेच म्हटलं डान्स मध्ये म्हणे की पाय दुखत आहे म्हणे. आता इथं जंप मारते तर पाय नाही दुखत का तुझे रिदार? हा डान्स मध्ये सांगते त्या डान्स टीचरला की मला इंजेक्शन दिलं आहे म्हणून पाय दुखते. इथं एवढा जंप मारते तर पाय नाही दुखत का तुझे? चांगला नौटंकी आहे हा, नौटंकी लोंडा. आईनी नाही का रिदाच्या सगळ्या नाही का मस्त्या ऍक्टिंग करून सांगितली कसा कसा करत आहे, कसा करते. तर पुन्हा एक होतं मस्त दुपारी टीव्ही पाहत होता. रिदाचे आबू गेले दुकानात आणि आजी होती वर तर कपडे सुकवत. तो धावत गेला वरती आजी करत. असं रोजच करते तो. इथं घरी कोणी नाही राहिला ना, आजी ना आबू तो राहिला तर आबू कुठे गेले, नाजी वरती वगैरे गेली टेरेसवर. तो घाबरून जाते एकटा. खूप नौटंकी आहे बाबा आमच्या घरचा. आणि इच्छा इथंच आम्हालाच घुमवते. हा तुम्हाला बनवते. आबूले चिवत्या बनवते पण ते मूर्ख बनवते बाबा. आहे ना रिदा? गाईज आता उपास सोडूया. आणि आज बनले आहे भरले वांग्याची भाजी, पोळी. चला मग जेवताना पण चुपचाप नाही राहणार ना रिदा? तू बडबड करतच राहते आहे ना? गाईज हा जेवायला घेतलेला आहे पण एक घास खायला इतका टाइम लागते आणि बडबड जास्त राहते याची. तेव्हा सगळे टीव्हीतले त्याच्या डोक्यात भरून राहते तसंच करते.
हे बघा आता कोण पाहताय? झालं ना माझं पाहून. मी पाहत होतो म्हणून पाहत होता ना. मला तू तेच म्हणून घेतला ना मोबाईल. मोबाईल ठेव. नाही मोबाईल नाही. मोबाईल ठेव. मोबाईल ठेव. 1 2 3. हा व्हेरी गुड. चढला गाईस. आता याला उतरताच नाही येत आहे. आता हा आता कसा उतरशील? हा बापरे, लागलं असतं तर हा मग. आणि डान्स करताना दुखताय म्हणते पायानं. आता इथं मस्त जंप मारताय. गाईज आई आपली व्यायाम करत आहे तर रिदम पण करत आहे आपल्या आजी सोबत. अरे तर कर ना आजी सारखं करून दाखव ना. हा तू कर ना तसं. हा 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 तुझ्या हातच नाही जात वरत. तू छोटू आहे ना म्हणून. आणि रिदत रडायला लागला गाईस. असाच रडत राहते बिनफालतू कधी पण असाच. काऊन रडताय रे तू असाच? कुठं लागलं? मग गाईज आजचा ब्लॉग इथं एंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.